काल मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाही आला होता, त्याच्यामुळे ते आराम करत होते. थोडक्यात चर्चा झाली. मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना, डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल. आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आहे, आंदोलकांसाठी. हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं की किती एखाद्याला साथ सगळे देत आहेत, पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या लेकरांसाठी जेवण असेल, जे काय असेल, शेतकरी आज कोण पेरू पाठवतोय, कोण केळी पाठवतोय, अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे. पण माझी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता, तिथली शौचालय ह्याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. कारण काही खूप महत्त्वाचं आहे. एकीकडे पाऊस प्रचंड आहे, गैरसोय आंदोलकांची होते, काही ठिकाणी लाईट्स रात्री लावायची गरज आहे, अशा काही गोष्टी आहेत, त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली. सरकारने यामध्ये भूमिका घेण्याऐवजी विरोधकांच्याच भूमिका सरकारला हव्या आहेत, त्यामुळं आणि वेळोवेळी पवार साहेबांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते की मला हीच गंमत वाटते की एकीकडे आम्हाला संपलं म्हणून म्हणतात, छोटा पक्ष म्हणून म्हणतात, आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्र शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे. 250 आहेत ना त्यांचे खासदार, म्हणजे 280 पैकी 250 आमदार आणि 300 खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडेच वळतो. हे म्हणजे कमाल आहे बाबा या सरकारची. गेल्या 10-15 वर्षामध्ये जे आहे ते आरक्षणाचा प्रश्न तीव्र झाला आहे. ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस इतका तीव्र नव्हता. बेरोजगारी वाढली आणि मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता केंद्राने सोडवावा आणि त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा. तुम्हालाही असं वाटतंय? सलग 5-10 नाही 11 वर्ष, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सलग 11 वर्ष त्यांचं सरकार आहे. माझा प्रश्न असा त्यांना आहे की आपल्याला आठवत असेल की 2018 साली माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण आहे, असेंब्लीमध्ये केलेलं आहे, ज्याच्यात त्यांनी सविस्तर आरक्षणाची मागणी आणि कसं आरक्षण द्यायचं हेही ते त्या भाषणात बोलले. तो व्हिडिओ मी तर पाहिलाच काल, बऱ्याच लोकांनी मला पाठवला, तो माध्यमांनी पाहिला असेल. आज ते सत्तेमध्ये आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.